श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायातही वाढले। द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपट युक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थची। स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते के समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळापामनी समजला। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेत तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून कधी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले। तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती। चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे एकोणी बोलणे जमादार पोसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची एकोणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवळी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुण्या झोळी समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी भौसाळ। ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येतोनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासे आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा। काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईस दूर करावे। परी राणीस भिवूनी तैसन केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण्या उत्तर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीची या सेवेकरता सरकारवणी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये। मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी।
बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ता सांगून करवले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी, एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावर स्वामी कृपा न करती, सद्भावे जे नमस्कारती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्री दिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसुत, त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशामना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरणा, शुद्ध मन करुणी. प्रातःक्रमे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासे कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन तारा अनंतरू मेटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूप मेटलासी. करता आणि करविता, तूच हवे आणि होता, दाता आणि देविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदि मगदाग्र, कोटे नस हे पाता. असो निया निर्गुण, रूप मेटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निशिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षवमसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता इथुकी प्रार्थना, नाविजी आपल्या मना, कृपा समुद्री आमिना, आश्रय देज सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून, इही लौकी सौखी देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावाय पैल तीर, तो अंतरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाद तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्थोदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो, वृताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृता विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जाऊ भवपंत. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी नयवी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके देव वरदान, कृपा करुणी समर्था. असो या संसारात, प्राचीन तव नामामृत, प्रपंचानी परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषुनी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरु आरी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोषमय होता जन, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता, ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येते आता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही.
मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती असे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जनहस्ती तया ते. त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराजय. कंटकशय्या करुण ते वरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाठोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले ती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ ओटोनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोईकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घई न करी अनुमान दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळणी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.